केला आपण तर रुपेश दांडेकर नो डाऊट मागच्या मॅचचा जर मॅन ऑफ द मॅच कोण ठरला जाईल तर तो रुपेश दांडेकर. एक चांगलं अष्टपैलू कामगिरी. प्रदीप भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. स्वतः कर्णधार आहेत तो आता गोलंदाजी मार्कवर. 3 षटकाचा सामना बघा. 3 षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळेल. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र वेगवान मारा हाताळला जातोय गोलंदाज प्रदीप माध्यमातून. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. अंकुश याला कुठेतरी चेंडू समाधान नाही. चेंडू पडल्यानंतर वेग धारण केलं. एक चांगली गोलंदाजी. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेशी अशी खेळी देखील करावी लागेल. यावेळेस ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळतोय. त्याचा मोबदला मिळतोय. तिसऱ्याचा प्रयत्न असेल आणि बघता बघता या 3 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. तीन धावा धाफलकावर. रुपेश मागची खेळी जिकडे थांबवली होती तिकडून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अक्रॉस द लाईन बॉल आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू हाताळताना दिसतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर. चांगली फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन पूर्णपणे ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचं एलिव्हेशन पाहायला मिळत नाहीये. चकवलं जातंय ते म्हणजे फलंदाज रुपेशाला. मागच्या सामन्यामध्ये जो पावित्रा स्वीकारला होता तो आता कुठेतरी शांत करताना दिसतोय गोलंदाज प्रदीप. हा अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे एक चांगल्या फलंदाजाला कशा पद्धतीची गोलंदाजी करावी. मात्र यावेळेला लॉफ्टेड शॉट हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आहे मात्र कॅच ड्रॉप केला जाईल. तत्पूर्वी या 2 धावा. संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 2 धावेने धावफलक 5 या धावसंख्येवर म्हणजे 5 चेंडू आणि 5 धावा. लास्ट बॉल टू गो दिस ओव्हर. पहिल्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. आडव्या बॅटचा पावित्रा यावेळेस सक्सेसफुल होईल का तर येस. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नक्कीच प्रयत्न केला होता फिल्डरने मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होताना दिसत नाहीये. त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करता संघाला. रुपेश या फलंदाजाला 6 धावेने धावफलक 11 या धावसंख्येवर. एक चांगल्या सरासरीने वाटचाल करावी लागेल कारण की जर विचार केला तर वालेपडा संघ हा देखील एक चांगला हार्ड फलंदाजीने असलेला भरलेला संघ आहे. गावदे स्पोर्ट्स पोमन संघाचे व्हॉलेंटियर आपण एका जागेवर बसू नका. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रोहित मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोच आता गोलंदाजी मार्कवर. लॉंग रनअपने पहिला चेंडू सुरेख मारा. फलंदाज बीट होतोय. विकेट किपर देखील बीट होतोय. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा येतोय नॉन स्टॉप चौकार. नक्कीच बेटीची कडा लागली होती. बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. पंच राहुल अंधेरा मला दर्शवत आहेत मात्र अतिशय वेगवान मारा आणि खोलवर टप्प्याचा चेंडू रोहितच्या माध्यमातून. या 4 धावेनिशी धावफलक पुढे सरकलं जातंय 15 या धावसंख्येवर. चांगला चेंडू हाताळला होता तर पुन्हा एकदा नशिबाची साथ मी तर म्हणेन. 4 धावा मिळतील चिंचोडी संघाला. आखोडब्याचा चेंडू बॅटीची कडा लागली जाते मागच्या रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूला अडवलं जाते. फक्त आणि फक्त एकच धाव. 16 धावा धावफलकावर. चांगल्या वेगाचा वापर केला जातोय. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी हाताळली जाते गोलंदाज रोहित याच्या माध्यमातून.
ऑफ साईडला सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरनं डीपिस्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. कुठेतरी आता युटिलिटी क्रिकेट पाहायला मिळतोय. एक चांगला टॅलेंटेड क्रिकेट पाहायला मिळतोय तो म्हणजे रुपेश दांडेकरच्या माध्यमातून. बघितला वेगवान मारा हाताळतोय गोलंदाज. चांगला बॅकवर्ड जाऊन पंच केलं पॉइंटच्या डोक्यावरनं डीपिस्ट पॉइंट रिजन मध्ये. यावेळेला पूर्णपणे शरीर भेदक मारा होता. ब्लाइंड शॉट खेळला मात्र एलिव्हेशन थोडंसं कनेक्ट झालं होतं. फक्त आणि फक्त एकच धाव. वेगवान मारा बॉडी लाईनचा बॉल होता मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. एका धावेनिशी धाव फलक 21 या धावसंख्येवर. चांगला लॉंग रनअप आहे आणि तितक्याच वेगामध्ये गोलंदाजी देखील केली जाते. ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्कॅलेग रिजन मध्ये पूर्ण क्षेत्र खाली आहे मात्र त्याचा फायदा मिळेल. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पंचवीस धावा. लगेच बघितलं खाली क्षेत्र होतं. त्या खाली क्षेत्राचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय फलंदाज अंकुश. मागच्या सामन्यामध्ये खास करता आलं नाही मात्र या मॅच मध्ये एक चांगला प्रॉमिंग शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न मात्र वेग जास्त होता. त्याचा फायदा मिळतोय गोलंदाजाला. त्रिफळा उद्ध्वस्त केला जाते. फर्निचर बिखरवलं जाते आणि एक विकेटचं होते पतन तो म्हणजे अंकुश पाग्याच्या रूपेने. धन्यवाद डीजे. दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर डीजे वादक देखील सुमधुर गाणी पेशकश केली जाते त्याच्या माध्यमातून. विजय काठे येतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती मात्र स्ट्राईकवर आता कोण असेल तर रुपेश दांडेकर. ऑन साईडला मिडॉनच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एकच धाव मात्र आता स्ट्राईकवर स्वतः कर्णधार राकेश ठाकरे येतोय. हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू. 26 धावा धाव फलकावर. ॲक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न मात्र इकडे काय घडते तर नक्कीच कुठेतरी थांबवलं गेलं होतं रुपेशाला मात्र विकेट होते पतन. हादरा मिळतोय तो म्हणजे युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाला. नक्कीच जर विचार केला तर दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवर विके आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला तुमच्यामध्ये क्षमता असते ना मोठे फटके मारण्याची तेव्हा एकेरी दुहेरीवर कॉम्प्रोमाइज करणे ही खूप मोठी गोष्ट असते. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका प्रयत्न. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक होता
स्वतःची बॉडी बॅलन्स ठेवली आणि गडी बाद होतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हातात होता, मात्र बॉडीला सावरलं गेलं आणि सुखरूपरित्या झेल टिपला गेला. आणखी एक विकेटचं पतन चिंचोटी संघाचं. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी येतोय. शफल खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंतांचे दोन्ही हात समांतर. अराउंड दी लेग चेंडू हाताळला जातोय. वाईटचा इशारा. 27 धावा धावफलकावर. नक्कीच रुपेशची जी विकेट रनआउटच्या स्वरूपात गेली ना, ती खूप महागात पडेल, कारण की तो महत्त्वाचा खेळाडू होता. त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. ऑफ साईडला सुरेख फटका लॉंग ऑफ रिझनमध्ये. 2 धावण्याचा प्रयत्न. येस नो एंड वेट. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये. या 2 धावा सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 29 या धावसंख्येवर. दोन बॉल बाकी असतील. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ऑफ साईडला पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये फटका. गॅप आहे, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडूला गॅदर करतोय. 2 धावण्याचा प्रयत्न. 2 धावा पळून पुन्हा केला. तिसऱ्याचा प्रयत्न असेल, मात्र नाही. या वेळेला रवी याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक विकेट. पाणी नाही पड. आता फारूच नाचतील, नाचून नाचून पाणी पाडतील. नवाड घोबा कोणी भाजी काही खातील. नवाड घोबा. चला नेक्स्ट मॅच सज्ज राहायचंय. आई गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा विरुद्ध ओम सागर ब्राह्मणगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारामध्ये टॉस केला जाईल. ऑन साइडला मोठा फटका. संदेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. या 6 धावेनीची इनिंगची होते समाप्ती. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला ना आपण, 37 धावा आणि 38 धावेंचं लक्ष ठेवलं जाते. चला आईगावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा विरुद्ध ओमसागर बामणगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉससाठी. पहिला जो टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहील ना, कॉल त्याच्याकडून केला जाईल, याची देखील दक्षता घ्या. 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं जाते. माझा गुलाबाचा फुल ग. एक पालघरची पोरी मला पसंत कर. एक पालघरची पोरी मला पसंत कर. वाट गोड तुझ्याशी बोलाय ग. नक्कीच गावदेवी पोमन संघाचे हार्ड हिटर फलंदाज चितन टोपले यांचं देखील स्वागत असेल. यांनी देखील व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. हार्ड हिटर फलंदाज चितन टोपले.
चला टॉस साठी यायचंय क्विक. ओमसागर बामणगाव विरुद्ध आयगाव स्पोर्ट्स पाटील पाडा. आपलं देखील वेलकम असेल कल्पेश. निखिल अजय देखील आपलं देखील वेलकम असेल. चला टॉस केला जाईल. हितेश गांगड्या यांच्यासोबत टॉस केला जाईल. टॉस विन होतोय तो म्हणजे चिंचोटी संघ. डिसिजन काय असेल? नक्की टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे बामणगाव संघाला. चला वळ्या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. 38 धावांचं लक्ष स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रदीप आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर रोहित आणि गोलंदाजी मार्कवर रुपेश दांडेकर. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. पहिला चेंडू शफल अँड क्रॉस होऊन घ्यायचा प्रयत्न मात्र अराउंड दी लेग चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय की हा वाईट चेंडू आहे. धावफलकावर 1 धाव अंकित केली जाते. कुठेतरी फलंदाजाचा पावित्र्य ओळखला होता या गोलंदाजाने. मात्र एकेरी धावफलकाचं श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लॉंग रनअपने. खोलो टप्प्याचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह चांगला गोलंदाजीचा मारा ॲक्युरेट टप्पा पाहायला मिळाला आणि पूर्णपणे रोखलं जाते फलंदाज प्रदीप याला. 38 धावेचं लक्ष आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. मात्र ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवाई सफर उंची गाठली आहे आणि अंतर देखील गाठलं जाईल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. रुपेश गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. तितका चांगला फटका पाहायला मिळतोय ऑफ साईडला लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगले चपळाईतेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. रुपेश याच्या माध्यमातून स्वतःच्या तर्कश मधले 6 तीर कशा पद्धतीने हाताळेल हा गोलंदाज. आता मध्ये जर विचार केला आपण 8 धावा धावफलकावर. खोला टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला जातो रोहित याच्या माध्यमातून. कावकॉर्न रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला गॅदर कर फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. जितका चांगला चेंडू हाताळला होता रुपेश याने तितकाच चांगला रोहित याने त्याला दिशा दर्शवली आणि क्षेत्ररक्षक होता कावकॉर्न रिजन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. धावफलकाचा आलेख पुढे येतोय तो म्हणजे 9व्या अंकावर. 4 चेंडू हाताळून झालेत आतापर्यंत. ऑफ साईडला फटका उचलला जातोय मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कुठली चूक होणार नाहीये. चांगला झेल टिपला जातोय. पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे वालेपाडा संघाला. विकेट इज गॉन. वेलकम असेल चेतन टोपले आपलं देखील. वेळात वेळ काढून आपण या टुर्नामेंटला आपली उपस्थिती दर्शवली. अतुल नडगे यांच्या माध्यमातून आपलं विशेष आभार प्रकट करतोय आम्ही. अजून काय बोलायचं आहे म्हणजे माध्यमातून पिंटूजी याच्यातून सध्या हरका पॉइंटवर मारून उठला. डोंगरीपाडा हरका खेळला तिथं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय काठे येतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. अक्षय येतो स्ट्राईकवर. बघूया कशा प्रकारे स्वागत करेल गोलंदाजाचा.
पुन्हा एकदा खराब मारा गोलंदाज रुपेश याचा. आणखी एक आव्हांतर चेंडू. धावफलक डबल फिगर मध्ये 10 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगले खोल टप्प्याचे चेंडू हाताळलेत या गोलंदाजाने. वारंवार कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवला जातोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वतः कर्णधार कुठली चूक होणार नाहीये. आणखी एक विकेटचं पतन होतोय. आणखी एक हादरा मिळतोय तो म्हणजे युक्ती 11 वालेपाडा संघाला. आणखी एक विकेट बाद. काय सांगशील लावणीच्या उद्देश ना नख्खावशी भांडण झालं ना बायको तो माझा पडला तर आलो हूँ बायकोच्या स्वतःवर ना येता येता विक्रमगडला आलो ना एक बाईने मारला तो लामावर ना भांडण ताणला मावरच तर सांग त्यातून पडलो का नाही तर योथ आलो तर ना त्या दारूची लिव ठेवून ना 12 गावा हिंडून ना बायको नियाल आलो होत यो दारूची लिव ठेवून ना 12 गावा हिंडून धन्यवाद डीजे. एका षटकाच्या समाप्तीनंतर जर धावफलकाचा विचार केला आपण तर 10 धावा धावफलका लागल्या जात आहेत. आता महेश येतोय. कुठेतरी रोहित अजून विकेट वर आहे. चांगली जिम्मेदारी घ्यावी लागेल. चांगले फटकेबाजी करावी लागेल. कॅप्टन येतोय गोलंदाजी मार्कवर. राकेश. पहिला चेंडू. सुरेख गोलंदाजी. चांगला टप्पा. फलंदाजाला असं कुठेतरी वाटलं की चेंडू बाहेरच्या दिशेने जाईल मात्र चांगल्या लाईन आणि लेंथने गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे राकेश. रोहित आणि महेश अशी जोडी आता विकेटवर. स्ट्राईकवर रोहित. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिझन मध्ये रुपेश आहे. एक्युरेट फेकी मी तर म्हणेन. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी धावेने धावफलक 11 या धावसंख्येवर. महेश येतोय आता स्ट्राईकवर. पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे महेश. पूर्णपणे रोखून ठेवले फलंदाजांना. रुपेशचा विचार केला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. या दरम्यान वाईटचा इशारा येतोय. कुठेतरी स्क्वेअर मारा. भरकटलेला चेंडू होता. लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड. त्याचा फायदा मिळतोय. सध्या तरी धावा येणे खूप गरजेचे आहेत. ते म्हणजे युक्ती 11 वालेपाडा संघासाठी. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. मोठा फटकाचा प्रयत्न. एलिव्हेशन प्रॉपर नाहीये. बॉलर बॅक ड्राईव्ह. डॉटच्या स्वरूपात आणखी एक चेंडूची सांगता. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 26. 9 चेंडू 26 धावा. समीकरण थोडं अवघड आहे मात्र जर 1 ते 2 मोठे फटके या 2 चेंडूवर आले 3 चेंडूवर आले तर रंगतदार मॅच पाहायला मिळेल. आणि त्याच पद्धतीची अपेक्षा होती. उंची गाठली आहे मात्र अंतर गाठणार की नाही. रुपेश कुठली चूक करत नाहीये. चांगला झेल टिपला जातोय. आणखी एक हादरा. आणखी एक विकेट बाद होतोय तो म्हणजे युक्ती 11 वालेपाडा संघाचा. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर योगेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळतात मात्र रोहित एक सारखा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी त्याला स्ट्राईकवर आणणे खूप गरजेचं असेल. मोठा फटकाचा प्रयत्न. एलिव्हेशन होईल का. फिल्डर डाऊन दी बॉल मात्र मस्तकला दस्तक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे.
आल्या आल्या योगेश स्वतःचे इरादे सज्ज करतोय. समीकरण अवघड होतं, मात्र त्याला सोपं करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू, मात्र काय घडेल तर पुन्हा एकदा चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. दोन मोठे फटके शेवटच्या दोन चेंडूवर. धावफलक आता पूर्णपणे बदलताना पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला आपण तर 22 धावा, म्हणजे उर्वरित आता 6 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 16. 6-16चं आता समीकरण बघूया. कुठला गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. मॅचच्या आतमध्ये विचार केला, मैदानामध्ये वातावरण रंगलेलं आहे, काही घडू शकतं. 6 चेंडू आणि 16 धावेंची गरज. 6-16चं इक्वेशन. मी तर वाढगो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 16 धावेंची गरज. अतिशय रंगतदार सामना, अटीतटीचा सामना, एक क्रुशल मुवमेंट आहे. मात्र रोहित स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला. संदेश गोंदाजी मार्कवर. पहिला चेंडू एकदा पूर्ण केली जाते, मात्र पंचाचा इशारा. पंच लेट टू लेट मात्र थेट आमच्याकडे वळतायत की हा वाईट चेंडू आहे. 1+1 अशा या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जाते. आता 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज. 6-16च्या इक्वेशनमध्ये आता 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज. थोडासा इंजरी जाणवते आपल्याला अंकुशेच्या माध्यमातून. विकेट किपर आता बदलताना पाहायला मिळतोय. रुपेश येतोय. संदेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म बॉलर. खोला टप्प्याचा चेंडू, सुरेख मारा, यष्ट्यांवर डिरेक्ट हिट. काय घडेल तर पंचांचा बोट आकाशाकडे. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता तो विकेट आता मिळवला जातोय. आणखी एक हादरा, तो म्हणजे वालेपडा संघाला. धन्यवाद डीजे. नक्की ज्या पद्धतीने जल्लोष पाहायला मिळतो ना विकेट, काही विकेट किती महत्वाचे होते हे दर्शवून दिलं जातंय. यष्ट्यांवर हिट केलं होतं. रोहित सारखा खमदा फलंदाज ज्याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. प्रत्येक चेंडू नंतर जर विचार केला ना आपण, प्रत्येक चेंडू नंतर मुवमेंट बदलताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 14 धावेंची गरज. काही घडू शकते या मॅच मध्ये. मोठा फटकाचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. अजय येतोय, मात्र इकडे काय घडते तर झेल देखील सुटला जाईल. बॅकअप चांगला आहे. तत्पूर्वी या 2 धावा योग्य रीतीने पळून पूर्ण केल्या जात आहेत. आता 4 चेंडू आणि 12 धावेंची गरज. 4 चेंडू 12 धावा. तर विकेट झाली असती तर धावा देखील वाचल्या असत्या आणि चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. मात्र 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. अतिशय चांगलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका, ऑन साइडला चेंडू वळला जाते. राकेश येईल, मात्र 2 क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्रात चकवून चेंडू सीमारेषा पार, चौकार.
नक्की ज्या चौकाराने कुठेतरी वालेपाडा संघामध्ये संजीवनीचं काम केलं जात आहे, धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 30 धावा. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. मात्र येस तिसऱ्या पंचांना मागणी केली जाते की हा चेंडू वाईट आहे की नाही. मात्र पंचांनी फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. मात्र आता थर्ड अंपायरकडे ही मागणी केली जाते. बघूया मागणी तसा पुरवठा केला जाईल का. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. अतिशय योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि रिव्ह्यू देखील संपला आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. 2 चेंडू 8 धावा. मोठा फटकाचा प्रयत्न, हवेत चेंडू, राकेश डाऊन दी बॉल. मात्र सुरेख झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. आणखी एक हादरा, तो म्हणजे युक्ती 11 वालेपाडा संघाला. जंगलाचा राजा निवासी, जंगलाचा राजा मूलवासी, जंगलाची राणी मूलवासी. जय जोहर, जय 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 जोहर. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं आपण कमिटमेंट करू शकत नाही. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे मात्र झेल सुटला जातोय आणि अशा प्रकारे सामना जिंकतोय तो म्हणजे युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघ अँड हार्ड लक युक्ती 11 वालेपाडा संघ. चला नेक्स्ट मॅच सज्ज राहायचंय. ओमसागर बामणगाव विरुद्ध आईगावदे पाटीलपाडा संघ. चिंचोटी संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पाटीलपाडा चिंचोटी आणि मॅन ऑफ द मॅच राहिला आहे रुपेश दांडेकर. आपण यायचं आहे. त्यानंतर या मॅचचा देखील जर मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर तोच खेळाडू या वेळा देखील पाहायला मिळेल, तो म्हणजे रुपेश दांडेकर.